राज ठाकरेंना काही विशेष अधिकार नाहीत असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। राज ठाकरेंची टोळकी बँकांमध्ये धुडगूस घालते, याबाबत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना तक्रार अर्ज देणार असं सदावर्ते म्हणाले। काय नेमकं तुम्ही कशापची ही तक्रार करणार आहात आणि तुमचं म्हणणं काय या सगळ्यावरती? बघा, राजकारणी म्हणून राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही। राज ठाकरे सुद्धा एक सामान्य भारतीय नागरिक असू शकतो, हिंदुस्थानातील एक नागरिक असू शकतो। त्याचा अर्थ त्यांच्या टोळक्यांना, मी टोळक्यांना म्हणेल, मी अत्यंत कायदेशीर भाषेत म्हणेल, एक म्हणजे बेकायद्याची मंडळी जमून बँकांमध्ये चाललात। काय करायला तुम्ही जाऊन? तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांना जाऊन धुडगूस घालता, तुम्ही सेल्युलर कंपनीतल्या महिलांना जाऊन माफी मागायला लावता, थापड मारता लोकांना। तुम्ही काय न्याय देवता आहेत का? हाँ, ये नहीं चाले, ये नहीं चाले, ये नहीं चाले। उत्तरास उत्तर कायदेशीर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, पोलीस महासंचालकांना, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाच्या, त्याचबरोबर उद्या जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस माननीय यांनी उद्या 4 वाजताची वेळ दिलेली आहे भेटीसाठी। हे तमाम सगळं प्रकरण ह्या सगळ्या पुराव्यासहित हे पहा, बँकेत जाऊन हे काय चालवलंय तुम्ही? हां, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा उलगडा करण्यात येईल, हे दाखवण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करा। साहेब, दुसरा एक प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराच्या त्या विडंबनात्मक कवितेचं चर्चा आहे। त्यानं जी काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली होती, त्यानंतर मारहाणीची धमकी देणं हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि त्याकडे कसं पाहताय? बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, या गोष्टीतलं कायदेशीर सांगतो। जजमेंट पाहिली, ऑर्डर पाहिली, तर ती ऑर्डर कशावर त्याला जामीन मिळाला माहिती आहे तुम्हाला? आणि मला सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना हेच सांगायचं आहे की शिंदे साहेबांचा अपमान त्या ज्या कामराने केला त्याला जामीन कुणामुळे मिळाला? तर हेच राजकीय पक्षातले आमचे जी माणसं आहेत त्या माणसांनी भावनेच्या पोटी तुला ये, तुला बघून घेऊ असं बोलले, त्याच अर्थाने मान्य कोर्टाने जामीन दिलेला आहे। कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।